चौकी पाहिजे. पोलीस स्टेशन तर झालं आंबेगावला नवीन. नाही तिकडे आहे दत्तनगरला. बर म्हणजे इथं चौकी झाली पाहिजे का? चौकी झाली पाहिजे. झाली पाहिजे. आता आमचं गाव सातारा, आम्ही स्थानिक नाही, इथलं पण माझं मतदान येत आहे. बर मग तुम्ही स्थानिकच झाले. स्थानिकच झालो, पण पाहिजे पोलीस चौकी पाहिजे. का पाहिजे पण पोलीस? काय असं आता संध्याकाळी बघा ना, इथं मोबाईल चोरीचे प्रकार घडतायत, भरपूर गर्दी झाली की. पण पाहिजे पोलीस चौकी पाहिजे म्हणा. पाण्याचा प्रश्न आहे थोडा. पाणी येत नाही. येत नाही वेळेवर. आलं पाहिजे पाणी. किती वेळ येतं पाणी? दुपारचं येतं पाणी, कधी किती गुरुवारचं वेळ येतं? किती? एक तासभर येतं. पण आता कसं आहे, एका बिल्डिंगला एक तासभर 32 फ्लॅट आहेत. एक तासात कसं काय ऍडजस्ट करतात? बरं हा तुम्ही व्यवसाय करताय, तुम्हाला इथं भाजी मंडई नाहीये, त्यामुळे तर तुम्हाला रस्त्यावर व्यवसाय करावा लागतंय. पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण येतात की गाडी येते, उचलतात, परत बसतात लोक. भाजी मंडईची मागणी गरज आहे, पण आता जागा पण नाही. जागा पण नाही. जागा पुणे महानगरपालिका देईल ना. आणि जागा देणार मग ते आउटसाइड बाहेर देणार. इथली बाजारपेठ उचलून तिकडे जाणार. हे तुमचं म्हणणं आहे, इथंच कुठेतरी व्यवसाय व्यवसायाला जागा पाहिजे. आता हे तुमच्यामुळे हे तुम्ही इथं म्हणजे असे बरेच व्यवसाय की ते नागरिकांना त्रास होतो ना, जाताना ट्रॅफिक होतं असं लई लोकांनी सांगितलं. त्रास होतो 100% होतो. मी सहमत आहे. अजून काय तुम्ही राहिला कुठल्या सोसायटीत? राहायला इथेच आहे, मंदिरापाशी जवळ. आता 5 नगरसेवकांचा प्रभाग आहे पुणे महानगरपालिकेत, सगळ्यात मोठा प्रभाग आहे तुमचा. 5 नगरसेवक, तुम्हाला 5 मतदान करायचे. हो 5 मतदान. कोण वाटते इथं तुमच्या गावातले काय? नाही आता आमच्या इथं तर काय अनिल कोंढरे आहेत, युवराज बेलदरे आहेत, परत दीपक बेलदरे आहेत. हे काम करणारे मनसेचे आमच्या इथले आहेत. आमच्या इथं असे आहेत. वसंत मोरे पण इकडेच राहणार आहेत वाटतं. हो बरेच आता स्टँडिंगचे जवळपास 7-8 नगरसेवक आहेत. हो हो. कारण मोठा प्रभाग आहे आणि सगळ्या महानगरपालिकेत सगळ्यात जास्त लक्ष इथंच लागतं. हो सगळ्यात मोठा प्रभाग आहे. मला वाटतं पहिलाच नगरसेवक असणार आहे इथं, म्हणजे आधी ग्रामपंचायत होती. हा आधी होता 11 गावामध्ये 2 नगरसेवक होते. आता त्यानंतर 7-8 वर्ष झाली इथं प्रतिनिधीच नाही. हो त्याच्यामुळे आता प्रशासनच काम बघत होतं. पहिल्यांदाच तुम्हाला मतदान पहिल्यांदा 5 मतदान करायचं आणि 5 मतदान करायचं.